नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कंपनी प्रतिनिधी राकेश पाटील, हेडक्वार्टर नाशिक, एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम पाहतो. माझ्याकडे ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. आज दिनांक आपण 5 जून 2024 रोजी आर्डोर सीडने मॅरीगोल्डमध्ये आणि वॉटरमेलनमध्ये चांगल्या व्हरायटी शेतकऱ्यांना दिल्या. तर आज बघता बघता त्यांनी मॅरीगोल्डमध्ये पावसात येणाऱ्या अडचणी किंवा मार्केटला येणाऱ्या अडचणी किंवा कमी हाईटला ज्या मार्केटला पाहिजे व्हरायटी पावसात चालायला, ती व्हरायटी त्यांनी लॉन्च केली. आणि आज त्याचं प्रात्यक्षिक म्हणून त्यांनी आज डेमो प्लॉटचं इथं प्रात्यक्षिक ठेवलेलं होतं. महाराष्ट्र असेल, MP असेल, कर्नाटक असेल, बऱ्याचशा राज्यातून जे चांगले शेतकरी असतील, नर्सरी असतील, फुलांचे व्यापारी असतील, त्यांना आज बोलवलेलं होतं. तर त्यांनी व्हरायटी लॉन्चिंग केली, ती पुष्पा येलो. तर पुष्पा येलो लॉन्च करण्यामागे एकच रिझन होतं की जे मार्केटला ज्या अडचणी होत्या शेतकऱ्यांना, त्या अडचणींवर त्यांनी मात करून व्हरायटी लॉन्च केली. म्हणजे जेणेकरून अडचणी कुठल्या होत्या की जास्त पाऊस आल्याने फुल थांबत नव्हतं किंवा फुल फाटत होतं किंवा कुठलं तरी कांडी करपायला बळी पडत होती व्हरायटी, किंवा फुलात पाणी थांबून फुल खराब होणं, या ज्या अडचणी होत्या त्यांनी त्या अडचणी दूर करून अशी व्हरायटी लॉन्च केली. म्हणजे ती म्हणजे पुष्पा येलो. तर आपण पुष्पा येलोचं बघू शकता कॅरेक्टर त्याचं. आज कुठलंही रोगाला बळी नाही व्हरायटी. फुलाचा कॉम्पॅक्टनेसपणा बघितला तर फुलात आपण कुठल्याही मार्केटला गेलं तर 2 दिवस फुल टिकू शकतं, एवढं चांगलं वाण त्यांनी दिलेलं आहे. आणि व्यापारी आणि शेतकरी वर्गात खूप याची पसंती आहे. आणि खूप जेवढे शेतकरी आले आज 4-5 राज्यातनं, सगळ्यांनी या व्हरायटीला पसंती दिली आहे. तर मी सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की येणारा जो सीझन आहे आपला आता झेंडूचा, तर सगळ्यांनी पुष्पा येलोची लागवड करावी. धन्यवाद.